हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ असा आहे की आज आहे संडे आणि आज आहे दीपपूजन. तर इथे बघा, मी ना तुम्हाला दाखवते. इथे मी ना देवांना आंघोळ घालण्यासाठी काढलेला आहे. तर देव कसे चकचकीत करायचे ना, त्याचबरोबर मी सुद्धा सांगणार आहे. कारण की काही ठिकाणी असं होतं ना की देव खूप काळपट पडतात, तांब्या पितळाचे असल्यामुळे किंवा पंचधातूचे असल्यामुळे ना देव खूप काळपट पडतात. तर आपण त्याच्यावरती आहे ना पितांबरी न लावता आपण काय म्हणजे दुसरा उपयोग करू शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि देव 8 दिवस तसेच्या तसेच राहतात. कोणी कोणी 8 दिवस देव धुतात, कोणी कोणी रोज धुतं. मी 8 दिवसानंतरच धुते. कारण की म्हणजे जसं काही माझा वार आहे, माझा सोमवार आहे, तर मी सोमवारी सर्व देवांना आंघोळ घालते आणि रेग्युलर रोज तर देवांची पूजा मी करतेच. पण सोमवारच्याच दिवशी मी फक्त देवांना धुवून काढते. कारण की हे कसं ना, तांब्या पितळाचे देव असं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो ना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी देव धुण्यासाठी कोणत्या 3 वस्तू यूज करते ना, मी पितांबरी यूज नाही करत फ्रेंड्स. कारण की पितांबरीने ना आपले हात सुद्धा खराब होतात आणि देवांचे सुद्धा म्हणजे जे मुख असतं ना, कान नाक डोळे, तर हे ना ते सुद्धा घासून घासून असे म्हणजे ते निघून जातं. म्हणजे एकदम चपटे देव होऊन जातात. तर मी तसं नाही करत. मी तुम्हाला 3 वस्तू दाखवते मी काय काय घेते. हे मी घेतला आहे भैया पावडर. ह्याने ना जर देव तुम्ही घासलं तर तुमचे हात सुद्धा बिलकुल खराब होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याने ना खूप छान असे देव निघतात, एकदम चकचकीत आणि एकदम छान. आणि सर्वात प्रथम मी ना ह्याने पहिला हे जे सुंदर आमचं विम लिक्विड आहे ना, हे मी पेड प्रमोशन करत नाहीये. हे फक्त मी सांगते की ह्याने मला काय फायदा झालाय ते. आणि ह्यांनी ना पहिला मी सर्वात प्रथम मी पहिला हे स्प्रे करून घेते आणि 5 मिनिटं आहे ना मी असंच ठेवते. त्याच्यानंतर मी ना हे घेते आणि ह्याने ना मी असं छान असा हा मी नवीन ब्रश यूज करते. मी कोणता यूज केलेला ब्रश यूज नाही करत. तर ह्याने ना मी असं घेऊन मी पूर्ण देवांना क्लीन करते. ज्या लाईन्स त्याच्या रेषा ज्या असतात तिथे काळपटपणा असतो ना तो सगळा निघून जातो. आणि त्यानंतर आहे ना मी असं एक ह्याने घासल्यानंतर मी एक असं साबणाचं सेपरेट ठेवलेलं आहे. ते जेणेकरून आहे ना ह्याने जर देव अजूनही जास्त दिवस म्हणजे चकचकीत राहतात, बिलकुल पण काळपट पडत नाही. तर हे मी असं माझं प्रोसिजर असतं. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे आधी थोडेसे देव हे केलेले आहे. तर इथे बघा, ही तुळजापूरची देवी आहे. मी तुम्हाला मगाशीच दाखवलं. तर ह्या तुळजापूरच्या ह्या ज्या लाईन्स असतात ना, ही जे आहेत देवीचं रूप जे आहे आणि चेहरा पण बघा किती छान असं दिसत आहे. तर तुम्ही असंच नक्की करून बघा. आणि ही माझी आमची कुळदैवत आहे. तर मी ना नेहमी बघा इथे तुम्हाला असे बिलकुल पण काळे वगैरे डाग दिसणार नाही. जशी जणू दुकानातूनच घेऊन आलेली मूर्ती आहे अशीच वाटणार. तर तुम्ही सुद्धा हे करून नक्की बघा. आणि पितांबरी वापरू नका बिलकुल पण. पितांबरी आपल्या हातांना आणि आपल्या नेल्सला सुद्धा खूप त्रासदायक असते. कारण त्याने आपल्या म्हणजे नखांच्या आतमध्ये जाऊन पॉइझन टाईप होतं. तर ते तुम्ही करू नका आणि तुमचे नेल्स सुद्धा खराब होऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच ही भैया पावडर आहे ना लोकल दुकानामध्ये कुठेही जिथे साबणींचं शॉप असतं होलसेलवालं, तिथे सुद्धा तुम्हाला ही नक्की भेटेल. ही पिवळ्या रंगाची असते. आता लाईटमुळे तुम्हाला थोडासा कलर वेगळा दिसेल, पण ही पिवळ्या रंगाची निंबूची असते. तर ह्याने ना खूप छान असे देव निघतात. तुम्ही ही नक्की करून बघा. आणि हे बघा, आता हे मी ना स्प्रे करून नुसते फक्त आहे ना भैया पावडरने स्प्रे केले आणि ह्याच्यामध्ये काळपटपणा दिसणार नाही. ही दत्ताची मूर्ती आहे, तुम्हाला माहीतच असेल. आता मी ह्याला ना आहे भैया पावडर लावून झाल्यानंतर लगेच धुवायचं आहे आणि नंतर पुन्हा थोडासा साबणीचा हात फिरवायचा आहे. आणि साबण पण फ्रेंड्स आपण ज्यावेळी देवांना यूज करतो ना, तर ती यूज म्हणजे आपण जी रोज रेग्युलर भांडे घासायला यूज करतो ना ती नाही करायची. त्या साबणीचा डबा हा सेपरेट ठेवायचा. कसं असतं, कधी आपण नॉनव्हेज सुद्धा खातो, काही व्हेज खातो, तर त्याचे जे जेवणाचे जे कण असतात ना ते आपल्या ह्या स्कॉच ब्राईडमध्ये म्हणजे की हा जो काथ्या असतो ना ह्याच्यामध्ये चिपकतात. आणि तेच आपण देवांना यूज करतो. मला हे योग्य नाही वाटत. आणि त्याच्यामुळे ना ह्याच्यासाठी असं आपण सेपरेट बॉक्स केला ना हा असा,
म्हणजे हे फक्त देवांसाठीच यूज होतं. तर हे जर तुम्ही असं केलात ना तर तुम्हाला नक्कीच त्याचा फरक पडेल आणि देवांना सुद्धा म्हणजे स्वच्छ ठेवल्यासारखं वाटतं. कारण अन्नाचे कण देवाला लावणं, उष्टे अन्नाचे कण देवाला लावणं हे मला योग्य नाही वाटत. तर फ्रेंड्स, हे माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. तर हे नक्की करा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि चला मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते. आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्येला दीपांची पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे ना हा माझा अखंड ज्योत आहे जो मी नवरात्रीमध्ये यूज करते. हे म्हणजे रेग्युलर कधी पूजेला वगैरे लागतात हे त्याच्यासाठीचे आहे. आणि 2 माझ्या मोठ्या समया आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेलच. हे बघा, ह्या मी ना तुळजापूरवरून आणलेल्या आहेत. तर ह्या ना अशा आहेत, अशा टाईपमध्ये आहेत ह्या. तर ह्या कमळाच्या आहेत आणि ह्या मी तुळजापूरवरून घेतलेल्या आहेत. मला अजून समयांचं कलेक्शन घ्यायचं आहे, पण हळूहळू जसं जमेल. आणि मला एक ते आठवण म्हणून त्या पर्टिक्युलर डेटला घ्यायचं आहे की मी ते कधी घेतलं होतं, काय घेतलं होतं त्यासाठी. म्हणून मी अजून ते काही घेतलेलं नाही आहे. तर बघू आता कधी वेळ मुहूर्त निघतो समया नवीन घेण्यासाठी. कारण मला घ्यायच्या तर आहेच. ह्याच पण मी तुळजापूरला गेले होते ना तर तिकडची आठवण म्हणून माझ्या भावाचं देवकार्य होतं. तर त्यांना पाया पडाव्यासाठी आम्ही तुळजापूरला गेलो होतो. तर तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने ह्या समया घेतलेल्या. तर मी मोठी घेतलेली, माझ्या बहिणीने छोट्या घेतलेल्या आहे, माझ्या मोठ्या दीदीने. तर आणि आम्ही छान असं म्हणजे खूप छान मिळाल्या होत्या. अजून खूप छान छान व्हरायटीजमध्ये होत्या, पण आम्हाला तिथून निघायची घाई होती म्हणून आम्ही तेव्हा घेऊ शकलो नाही. ठीक आहे, पण पुन्हा कुठेही जाऊ असं तर घेऊच आणि एक आठवणही राहते की ह्या कुठे घेतलेल्या आहेत, काय घेतलेल्या आहेत त्या. तर चला मग मी जास्तीची बडबड न करता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता इथे बघा फ्रेंड्स, मी ना सर्व देवांना आणि दिवे जे आहेत ना समया वगैरे त्या सर्वांना आहे ना मी हे सुंदर आमचं स्प्रे मारून घेणार आहे. आणि बघा सगळ्यांना आहे ना असं थोडं हाताने सुद्धा मी हे करते. मी इथे तुम्हाला दाखवत होते की वरच्यावर थोडंसं स्प्रे मारलं तरी बघा किती असं चमकत आहे. मी असं हातामध्ये म्हणजे स्प्रे मारून आहे थोडंसं हाताने असं रब करून घेणार आहे, जेणेकरून जे लिक्विड जे आहे ना तर ते सर्व ठिकाणी लागेल म्हणून. किती छान असे ते तुम्ही बघू शकता. आणि दिवे तर बघा किती छान असे नवीन करकरीतच दिसतात, ते बघू शकता. तर असं असतं. तर चला मला ते सगळं करायची खूप वेळ झाला हे सगळं करण्यात. तर चला मग मी दाखवते तुम्हाला. किती छान दिसतात आहे ना. आणि हे जे माझ्या बहिणीने दिलेले दिवे आहेत तर ते सुद्धा पहिले खूप काळे काळे होते, आता बघा धुतल्यावर किती छान असे नवीन करकरीत दिसतात. तर चला मला दाखवायचं होतं की दिवे किंवा पितळाची भांडी धुतल्यावर कशी दिसतात आणि कशी वाटतात ते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी लाल कापड अंथरलेलं आहे आणि त्यावर मी सर्व समया दिवे मांडून घेतले. आता मी ह्यामध्ये ना सर्व दिव्यांमध्ये वात आणि तेल वगैरे लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करायचे. तर मी इथे सर्व दिव्यांमध्ये प्रज्वलित करणार आहे सर्व दिवे. ते तुम्ही पाहू शकता. एकच दिवा तुम्हाला असा तुपाचा वगैरे लावायचा असल्यास लावायचा आहे. मी लावला आहे. तुम्हाला नाही लावायचं असल्यास तुम्ही नका लावू, चालेल, पण मी लावला आहे. तर इथे ना बघा सर्व दिवे म्हणजे ह्या 2 समयांमधल्या ज्या वाती होत्या ना त्या मी ओल्या हाताने वाती बनवल्या म्हणून थोडंसं ओलसरपणा त्यात राहायला वाटतं, म्हणून त्या थोड्याशा कमी वात होत होत्या आणि विझत होत्या. तर मी पुन्हा त्याला एक व्यवस्थित असं प्रज्वलित करून घेतलं आहे पूर्ण, म्हणजे तेल वगैरे असं व्यवस्थित त्या म्हणजे वातीवर टाकून. तर इथे तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण असं वात वर करून घेतली आहे नीट. आता बघा हे व्यवस्थित असे छान दिवे झालेले आहेत आणि किती सुंदर वाटतं आहे ना, असं प्रसन्न वाटतं आहे मला. तर तुम्हीसुद्धा दीपपूजन केलं की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी दीपपूजनाची तयारी तीसुद्धा मला सांगा. ही छोटीशी तयारी होती माझ्या बाजूची, कारण की मला खूप काही करायचं होतं, पण वेळेअभावी आणि लहान मुलाच्या ह्याच्यामुळे मला ते थोडंसं जितकं जमलं मी तितकं केलं आहे. तर इथे बघा माझी ना देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेली आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आज दीप अमावस्या असल्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज वगैरे केलं नाही. तर इथे बघा सर्व आज आमचा गोडच पदार्थ होता. तर इथे मी आता सर्व आहे ना ट्रॉली वगैरे सगळं असं पुसून आणि क्लीन करून घेणार आहे. तर त्यातले जे लायनर होते ना मी टाकलेले ते सुद्धा मला क्लीन करायचे होते. तर मी ना डीमार्टमधून हे एक लायनर आणलेलं हा लायनरचा रोल आहे.
तर कसं ना, हे जर लायनर आपण ट्रॉलीमध्ये ठेवले ना, तर खूप छान असा लूकसुद्धा येतो. आणि जर काही म्हणजे थोड्याशा छोट्या छोट्या वस्तू आपल्या जर काही घेताना वगैरे पडल्या, तर त्या मॅटमध्येच पडतात आणि मग त्या आपल्याला आहे ना काढायला खूप इझी जातं. म्हणजे आपण आठवड्यातून एकदा तरी ती ट्रॉली व्यवस्थित अशी क्लीन करतच असतो. तर इथे मी ना असं त्याच्या साईजचंच मी कट करून घेणार आहे हे लायनर, जेणेकरून मला ते परफेक्ट असं ट्रॉलीमध्ये बसेल म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता, मी असं लायनर तुम्हाला दाखवत होते. आणि हे ना असं मी आडव्या पद्धतीने लायनर टाकून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यापुढे ना मी ते छोटं एक लायनर आहे ना, कारण की अर्धच लायनर झालं ते. तर हे छोट्या ब्लू रंगाचं लायनर आहे ना, ते मी पुसूनच लावून घेणार आहे. तर इथे बघा माझे सगळे रॅपिंग पेपर वगैरे, रोल, पार्चमेंट पेपर जे बेकिंगसाठी वगैरे लागतात, परत फॉईल पेपर वगैरे, हे सर्व मी इथेच ठेवते. हे कटर आहे, नाईफला हे करायचं, धार करायचं. तर इथे ना बाजूला इशी येऊन ना मला सगळं स्कूलचं म्हणजे तिचं स्पेलिंग सांगत होती, की तिचा अभ्यास करत होती. तर ती मला प्रत्येक स्पेलिंग जो लर्न करत होती ना, ते मला ती सांगत होती. आणि इथे ना मी हे सर्व असे छोट्या डब्यांमध्ये ना थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे, ज्वारीचं आणि गव्हाचं. तर कसं जेव्हा जे लागेल ना तसं थोडं वरती वापरायला वगैरे लागतं, लावण्यासाठी वगैरे. आणि बाकीच्या ह्या छोट्या छोट्या भरण्या आहेत ना, तर मी त्या पुसून वगैरेच घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, या छोट्या छोट्या भरण्यासुद्धा आहे ना मी पुसूनच घेणार आहे. तर इथं माझं आहे ना जेवणसुद्धा अगोदर झालं होतं. मी इथं फक्त भातच राहिलेला. तर मी म्हणजे क्लिनिंग करायच्या आधीच मी बोलले होते की सर्व मी आधी पहिलं जेवण वगैरे आवरून घेणार आहे. कारण कसं ना, जेवण पहिलं अगोदर आवरून घेतलं ना, तर मग काम करायला काय वाटत नाही क्लिनिंगला, नाही तर मग जेवणाला उशीर होऊन जातो त्यामुळे. तर इथे ना मी आता हे खड्या मसाल्याचे असे हे डबे काढलेले आहेत. मला आहे ना ते डबेसुद्धा असं पुसून घ्यायचे आहेत. मी धुणार नाही आहे, कारण ते मी जेव्हा डीप क्लिनिंग केली होती ना, ते मी सर्व धुवून काढलेले आहेत. आणि आतले डबे असल्यामुळे ना ते इतके काही घाण नाही झालेले आहेत, म्हणजे ते असे डागी नाही आहेत. कारण की मला भांड्यांना जर डाग लागला ना, तर ते मला आवडत नाही. आणि म्हणून मग मी ते सारखं क्लीन करत असते. आणि मला जशी हातासरशी यूज करताना जर वाटलं की डाग लागला आहे, तर मी ते लगेच पुसून तरी काढते, नाहीतर मग धुवून काढते. तर हे डबे कसे ना, की ह्याला वरती असं प्लॅस्टिकचं हे आहे का, म्हणजे ग्लास टाईप आहे. तर हे ना असं घासल्यावरती ह्यामध्ये साबण किंवा ना पाणी किंवा साबण असं राहून जातो. म्हणजे धुतलेलं ते थोडंसं साबणीचा अंश थोडासा त्यात राहतो. मग त्यामुळे ना ते आपण तसंच ठेवल्यावरती त्या मग वस्तू खराब होतात. आणि मग त्या ओलाव्याने वस्तूंना मॉइश्चर लागतं आणि मग त्या खराब होतात. म्हणून जास्त लवकर नाही धुवायचे. त्यामुळे मी तसेच ते असे टिश्यू पेपरने तसे पुसून काढलेले आहेत. आणि फक्त हा जो वरचा डबा आहे ना मोठा, त्याला मी स्वच्छ घासून आणि पुसून वगैरे ठेवलेला आहे. तर आता मी ना खाली असं आहे ना पेपर वगैरे असं टाकून घेणार आहे, टिश्यू पेपर, जेणेकरून आहे ना आपले डबे वगैरे व्यवस्थित राहतात. आणि जर डब्याच्या आतली जर वस्तू खडा मसाला वगैरे काही जरी पडला, तर त्या टिश्यू पेपरवर पडेल आणि मग ते आपल्याला क्लीन करायला खूप इझी जातं. पटकन टिश्यू पेपर उचलायचा आणि टाकून द्यायचं. तर अशामुळे तर मग मी ना हे असं लावूनच करूनच ठेवत असते, जेणेकरून एक डब्बासुद्धा असं म्हणजे स्टॅकेबल राहतो, व्यवस्थित राहतो. तर इथे ना मी मसाल्याचा आधी ना हे एक काचेचा शेल्फ आहे ना, तो सुद्धा असा लावून घेणार आहे. कारण की मला ते सुद्धा असं म्हणजे पटकन लावून घ्यायचं होतं, हे ठेवायला, कपांचं स्टँड वगैरे ठेवायचं होतं आणि नाईफचं स्टँड, तर म्हणजे सुऱ्यांचा जो स्टँड आहे तो. आणि इथे ना मी मसाल्याचा डब्बासुद्धा भरून घेणार आहे. मसाले जे माझे संपले, तर ते मी असे ह्या मसाल्याच्या डब्बा जो मी सेपरेट केलेला ना, मी त्यामध्ये भरून असे प्रत्येक वाट्यांमध्ये ना चमचे ठेवून देणार आहे, जेणेकरून याचा चमचा त्याला नको लागायला आणि मग ते ना मसाले पडून पण जातात. तर त्या कारणांमुळे मग मी त्याच्या खाली पण मी असे टिश्यू पेपर वगैरे टाकून केलेलं आहे. तर हे बघा किती कलरफुल आणि छान वाटतं आहे ना मसाल्याचा डब्बा. तर आता हे मी असं सगळं असं ड्रॉवरमध्ये ठेवून घेणार. इथे बघा मी तुम्हाला दाखवत होते की किती छान वाटतं आहे ते.
हे मसालेसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात पटकन. तर इथे ना मी आता दुसरं ड्रॉवर क्लीन करत होते. तर ह्या आहे ना काचेच्या भरण्या आहेत आणि ह्या आहे ना खराब म्हणजे धुवायला वगैरे काही इतकं जरुरी नव्हतं. कारण की मी सांगितलंच मगाशी की मी अगोदर 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा डीप क्लिनिंग केली होती तर मी ऑलमोस्ट सगळे भरण्या वगैरे सुद्धा सगळ्या क्लीन केल्या होत्या आणि जसं ड्रॉवरमध्ये असल्यामुळे इतकं काही त्या होत नाही आणि वारंवार माझा हात त्यांना असतोच कपड्याने पुसून काढलेला. तर आतासुद्धा मी फक्त पुसून वगैरेच घेणार आहे. कारण सततच्या धुण्याने पण ना त्यात ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्याने ना वस्तू खराब होतात. त्यामुळे तर मी अशा आहे ना सर्व वस्तू आहे ना भरून म्हणजे ठेवून घेणार आहे बरण्या वगैरे आणि ज्या काही डाळी वगैरे संपल्या आहेत ना तर त्यासुद्धा मी ना म्हणजे बरणीमध्ये भरून घेणार आहे. तर जेवढी आता उरलेली ग्रोसरी आहे ना डाळी वगैरे तर त्या माझ्या आता संपत आलेल्या आहेत. आता ह्या शेवटचं एवढ्या ज्या राहिल्या त्या आहेत. तर इथे आहे ना मी सर्व डाळी घेतल्या ज्या म्हणजे कमी झालेल्या आहेत त्या मी बरण्यांमध्ये भरूनसुद्धा घेणार आहे. मग ते कसं नंतर मग ऐन टायमाला कामाच्या वेळेमध्ये ही डाळ संपली ती डाळ संपली किंवा हे संपले ते संपले तर मी ना हे सर्व शनिवारचंच करून घेत असते. जर कोणती वस्तू संपली असेल ना तर मी ते सर्व प्रिपरेशन शनिवारी किंवा रविवारी वेळ मिळाला तर रविवारी करते. तर इथे बघा मी ना मुगाची डाळ वगैरे भरून झाली होती. आता तुरीची डाळ वगैरे मी पूर्ण अशी भरून घेणार आहे. तर आता एवढीच डाळ राहिली आहे तुरीची. तर ती अजून 1 महिना तरी म्हणजे जाईल. आम्हाला इतकी काही डाळ लागत नाही. म्हणजे सहसा अशा भाज्या वगैरे असतात ना तर त्यामुळे अशी इतकी काही ती डाळ यूज होत नाही. तर आणि मी कसं तुरीच्या डाळीमध्ये मुगाची डाळ मिक्स करून खातो. कारण की नुसतीच तुरीची डाळ खाल्ल्याने ना मग ॲसिडिटी वगैरे पकडते त्यामुळे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मी सर्व जे चाकू हे जे होते ना कात्री वगैरे तर त्या सर्व मी ना हे करून घेणार आहे. त्या म्हणजे चाकूच्या स्टँडमध्ये वगैरे सर्व लावून घेणार आहे. तर इथे माझं सर्व ऑलमोस्ट आवरत आलेलं होतं. तर फ्रेंड्स तुम्हाला स्पर्श मॉमीज फूड लॅब कसं वाटलं मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट्स करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला माझे दिसतील आणि कमेंट्स पण खूप साऱ्या करा कारण की तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी मोटिवेशनल असते. तर इथे बघा आहे ना हे माझे नाश्त्याच्या बरण्या आहेत ज्यामध्ये एकात पोहे असतात, एकात ओट्स असतं, एकात रवा भरलेला असतो, बारीक रवा, जाडा रवा, मुसली आणि मनुके वगैरे अशा सर्व बरण्या आहेत माझ्या या. तर ह्यासुद्धा मला आहे ना पुसून क्लीन करून ठेवायच्या आहेत कारण कसं ना ह्या बरण्या वरतीच असतात तर मी त्या आठवड्यातून एकदा त्यासुद्धा मी पुसतच असते. तर इथे ना माझं सर्व ऑलमोस्ट सगळं क्लीन करून वगैरे झालेलं आणि किचन ऑलमोस्ट आता माझं किचन क्लीन झालेलं आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.